नमस्कार मंडळी, कसे आहात? पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। ह्या 2-4 दिवसात चांगला जोरदार पाऊस झाला व काही भागात ओढ्या नाल्याला पाणी गेलं व जो आपण हा प्राणी बघत आहे घोरपड, हा प्राणी उष्णकटिबंधीय प्रदेशात राहतो। दक्षिण अमेरिका तसंच वेस्ट इंडिज या ठिकाणी हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतो, पण भारतात बी हा प्राणी सर्वत्र आढळतो। हा प्राणी आपला जास्त करून नदी, नाले, ओढे या ठिकाणी आढळतो। हा प्राणी आपला या ठिकाणी विहिरीत पडला दिसत आहेत। हा विहिरीत पडला की स्वतः विहिरीत कीटक खाण्यासाठी गेला याची काही कल्पना लागत नाही। या प्राण्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया। हा प्राणी जास्तीत जास्त 100 किलोपर्यंत याचं वजन होऊ शकतं व हा लांबीला 5 फुटापर्यंत वाढू शकतो। हा जो प्राणी आहे हा सरड्या, पाल या गटातील येतो। घोरपड या प्राण्याला इंग्रजीमध्ये मॉनिटर लिझार्ड म्हणतात व हा प्राणी दिसायला भयंकर असतो। दिसायला भयंकर जरी असला तरी तो भित्रा असतो। मात्र संकटात सापडल्यास घोरपड मागील पायावर उभी राहते आणि अंग फुगून मोठा आकार धारण करते, जोराने फुसकारते, शेपटीचा तडाखा देते किंवा दाताने चावा घेते। घोरपड जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये बिळात किंवा वाळवीच्या वारुळात 25 ते 30 अंडे घालते। अंडी घालून झाल्यावर ती पालापाचोळ्याने बिळे बंद करून निघून जाते। बिळ्यातील उष्णतेमुळे अंडे उबतात। घोरपड वेगाने पळू शकते। ती पळताना तिची शेपट वर उचलते। घोरपड दिवसा शिकार करते। पक्षी व त्याची अंडे, उंदीर, सरडे, साप, मासे, कवचधारी प्राणी व लहान मोठे कीटक यावरती आपली उपजीविका करते। काही भागात तिची मारून हत्या केली जाते, कारण की तिच्या शरीरापासून तेल तयार होतं व तेलापासून सांधे व वातविकार पूर्णपणे बरा होतो, अशी काहीतरी गैरसमज आहे। व तसेच इतर लोक बी तिचं मटण खाण्यासाठी रुचकर लागतं, त्यामुळे तिची मारून हत्या केली जाते। या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात घोरपडीची माहिती देण्याचा प्रयत्न केला। हा व्हिडिओ आपला कसा वाटला? हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व सबस्क्राईब करा। जय जवान, जय किसान।